राजकारणातील एखादा सिक्वेन्स हा अख्ख्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरू शकतो. एकनाथ शिंदे आणि भाजपनं सोबत येऊन जो नवीन युतीचा पायंडा मांडलाय तो कधी त्यांच्या जंगलात येईल याचा भरोसा नाहीये. आज अजित पवार गेल्यानं एकनाथ शिंदे मोकळे झालेत की खऱ्या अर्थानं चक्रव्यूहात अडकलेत हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे खटके उडत होते. एकनाथ शिंदे अजित पवारांचा पक्ष युतीमध्ये आल्यामुळं अस्वस्थ होता, पण आता त्याहीपेक्षा अस्वस्थ झालाय. लक्षात घ्या, जर यथाकदाचित तो निर्णय जर झाला तर शिंदेंचा खेळ होतोय. या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं घडले काय हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. शरद पवार कुठली चाल खेळतील याचा अंदाजा नसताना आता शिंदेंभोवती बरेचसे वारे वाहू लागलेत. अजित पवार महायुतीमध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार सर्वाधिक अस्वस्थ झाल्याचं चित्र राज्यानं पाहिलं होतं. अजित पवार यांच्या राजकारणाला कंटाळूनच एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार महाविकास आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडल्यानं आता पुन्हा तेच अजित पवार महायुतीत आल्यानं शिंदे गटात सर्वाधिक नाराजी पसरली होती. महायुतीत आल्यावरही नाही म्हटलं तरी शिंदे आणि अजित पवार यांच्या दोघांकडे उपमुख्यमंत्रीपद आल्यामुळे एक प्रकारे शीतयुद्ध सुरू होतं. फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंचे राजकीय दबावतंत्र कमी करण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतल्याच्या चर्चा रंगत होत्या. लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यातही शिंदे आणि अजित पवार यांच्या कुरघुडी बघायला मिळाल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानं त्याचं श्रेय शिंदे गट लाटू पाहत होता. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी आपण अर्थ खात्याच्या माध्यमातून निधीची तरतूद करतो म्हणून अजित पवार अर्थमंत्री या नात्यानं लाडकी बहीण योजनेची जबाबदारी घेऊ पाहत होते. अर्थात या महायुतीत असताना या दोन्हीही नेत्यांनी प्रत्यक्ष आरोप केले नसले तरी नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिका निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या आरोप प्रत्यारोप झालेच होते. आता अजित पवार यांच्या निधनानंतर महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या राजकीय वाटा मोठा झाला. राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या रिक्त जागी सुनेत्रा पवार यांची तात्पुरती सोय केली असली तरी अनेक राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार अजित पवारांच्या जाण्यानं निर्माण झालेली राजकीय पोकळी ही न भरून निघणारी आहे. त्यांच्या जाण्यामुळे केवळ त्यांच्याच पक्षाच्याच नाही तर महायुतीच्या राजकारणावर देखील दीर्घकालीन परिणाम होणार आहे. अजित पवार हे महायुतीसोबतच एकंदर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचं बॅलन्सिंग फॅक्टर होते. त्यांच्या निधनानंतर भाजपला आता पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर अवलंबून राहावं लागणार आहे. पहिले एकनाथ शिंदेंसोबतच महायुतीला अजित पवार यांच्या रूपानं भक्कम टेकू होता, परंतु आता अजित पवारांच्या रूपानं भाजपकडे असलेला पर्याय आता कमी झाला. त्यामुळे भविष्यातील अनेक राजकीय तडजोडींच्या वेळी एकनाथ शिंदे आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडू शकतात असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. याचं उदाहरणच द्यायचं झाल्यास नुकत्याच झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवून भाजपला सत्तेच्या बरोबरीचा वाटा देण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं कारण पुढे करून शिंदे गटाकडून पहिले 2.5 वर्षांसाठी मुंबईच्या महापौरपदाची देखील मागणी करण्यात येत होती, परंतु भाजपनं हे दबावतंत्र झुगारून लावत शिंदे गटाला गुडघ्यावर आणलं. लाडकी बहीण योजनेवरून शिंदे आणि फडणवीस यांच्या श्रेयवादाची लढाई आधीच सुरू आहे. अजित पवारांच्या अनुपस्थितीत शिंदे या योजनांचा पूर्ण ताबा घेण्याचा प्रयत्न करतील. प्रचारांच्या अनेक भाषणांमध्ये शिंदे स्वतःला लाडका भाऊ म्हणून प्रोजेक्ट करत आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पक्षाच्या आमदार चित्रा वाघ त्यांना देवाभाऊ म्हणून लोकांसमोर आणताना दिसतायत. आता ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू समजून घ्यायची हे ठरतंय असं की जर अजित पवारांचा पक्ष कमकुवत झाला तर एकनाथ शिंदे हे फ्रंट घेतील आणि अजित पवारांच्या अखत्यारीत येणाऱ्या खात्यांवरती कंट्रोल मिळवतील. पण जर याच्या उलटं जर घडलं तर मग शिंदेंचा खेळ संपतोय. समजून घ्यायचं जर असेल तर हे महत्त्वाचं ठरेल की सुनेत्रा पवार यांनी अजित पवार गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता त्यांना पुण्याचं आणि बीडचं पालकमंत्रीपद सुद्धा देण्यात आलेलं आहे. अर्थात जर फडणवीस आणि यांच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून सुनेत्रा पवार अजित पवार गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी शपथ घेऊ शकतात, विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती सुनेत्रा पवार यांनी शेवटपर्यंत बोलायचंच नाही असं सुनेत्रा पवारांसोबत ठरवून किंवा एक गुप्त करार करून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिल्याच्या चर्चा होऊ घातल्यात. याचा अर्थ जर अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील म्हणजे अजित पवारांच्या पक्षातील नेते, मग ते मुंडे असतील, भुजबळ असेल, तटकरे असेल, प्रफुल्ल पटेल असेल, सुनेत्रा पवार असतील, हे जर सगळ्या काही निर्णयांसाठी फडणवीसांवरती डिपेंड झाले तर फडणवीसांचा म्हणजे भाजपचाच बी टीम म्हणून राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष काम करेल. आणि जर यथाकदाचित राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांच्या म्हणण्यानुसार काम करायला लागली तर मग शिंदेंना आउटगोईंग दाखवली जाईल. शिंदेंवरच ठरतंय ते आजपासून नाही तर जेव्हापासून ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून. 50 आमदारांच्या बळावर मुख्यमंत्रीपद घेतलं, कॉमन मॅन म्हणून इमेज तयार केली, आपल्या शाखा वाढवल्या, संघटना वाढवल्या आणि त्या जोरावरती त्यांनी भाजपसमोर आव्हान तयार केलं.
131 जागा जिंकून आलेल्या या आमदारांचा पक्ष ना करून माझ्या 57 जागांवरतीच मला मुख्यमंत्री करा, हे 2024ला घेतलेली भूमिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिका निवडणुकीत टोकाला गेलेले वादविवाद सगळं सांगतात की भविष्यात शिंदे हे आता भाजपचे परस्पर विरोधी ठरतील. आता जर यथाकदाचित अजित पवारांचा पक्ष जर भाजपनं हाताशी धरला तर शिंदेंचा खेळ संपतोय. हा एक प्रॅक्टिकल खेळ मागे राहतोय. तो म्हणजे शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर मात्र भाजपवरती डाव बुमरँग होतो. जर हे एकत्र आले तर यावरती काय घडू शकतं यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूयात. पण आत्ताचा मुद्दा एवढाच महत्त्वाचा खूप आहे की जर यथाकदाचित भाजप म्हणेल तसा जर अजित पवारांचा पक्ष मान डोलवायला तयार जर झाला आणि हाच जर निर्णय झाला तर मात्र शिंदेंचा खेळ होतोय. तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय हिंद.